युरिन करताना जळजळ, ओटीपोटात दुखणे किंवा वारंवार युरिन होणे. उन्हाळा सुरू झाला की अनेक बायकांना हा त्रास जाणवतो. हा त्रास म्हणजे युटीआय, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. आणि हा उन्हाळ्यातच जास्त का होतो, याची कारणं, लक्षणं, शरीरामध्ये काय बदल होतात, काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण काय घेऊ शकतो, त्याचप्रमाणे घरगुती उपाय, हे सगळं आपण या व्हिडिओमधून बघूयात. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. युटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. पण हे समजा वेळेवर आपण ट्रीट नाही केलं तर ते किडनी पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. युटीआय हा उन्हाळ्यातच का होतो, याची कारणं जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे. यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे डिहायड्रेशन. उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतो, त्यामुळे शरीरातलं पाणी हे सतत कमी होत असतं. तेवढ्या प्रमाणात समजा पाणी प्यायलं नाही गेलं तर डिहायड्रेशन हे नक्कीच जाणवू शकतं. त्याचप्रमाणे एकूणच वातावरणात ऊन हे जास्त, ड्रायनेस जास्त, त्यामुळे सुद्धा शरीराला पाण्याचे प्रमाण हे जास्त लागतं आणि तेवढ्या प्रमाणात हे पाणी प्यायलं जात नाही. त्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होण्याची शक्यता ही जास्त असते. शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे कमी झाल्याने युरिन हे डायल्यूट न होता कॉन्सन्ट्रेटेड होते आणि युरिन फ्लो हा कमी झाल्यामुळे बॅक्टेरिया हे चांगल्या प्रकारे फ्लश आउट होत नाही आणि त्यामुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याची शक्यता ही जास्त होते. उन्हाळ्यामध्ये घाम हा जास्त प्रमाणात येत असतो, त्यामुळे सुद्धा युरिनची जागा ही सतत ओलसर राहते आणि त्या ओलसरपणामुळे बॅक्टेरिया त्या ठिकाणी जास्त प्रमाणात हे तयार होतात आणि इन्फेक्शनची शक्यता ही त्यामुळे निर्माण होते. आता उन्हाळ्यामध्ये असे बरेच पेशंट्स येतात की जे प्रवासावरून आलेत आणि त्यांना युटीआयची लक्षणं ही दिसून येतात आणि यामागे सगळ्यात महत्वाचं कारण असतं की प्रवासादरम्यान पाणी हे खूप कमी प्यायलं जातं किंवा पब्लिक टॉयलेट्स हे अवॉइड करण्यासाठी म्हणून युरिन ही होल्ड केली जाते आणि मग इन्फेक्शनची शक्यता ही नक्कीच वाढते. इतर वेळी सुद्धा ऑफिस किंवा पब्लिक टॉयलेट्स हे यूज करायचे नसतील तर बऱ्याच बायकांची टेंडन्सी असते की युरिन होल्ड करणे आणि जेव्हा आपण युरिन होल्ड करतो त्यावेळी ब्लॅडर मध्येच हे बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात आणि तिथे अर्थात इन्फेक्शनची शक्यता ही जास्त वाढते. म्हणजेच युरिन होल्ड करणं, मग त्यासाठी कुठलंही कारण असे ना, त्यामुळे इन्फेक्शनची शक्यता ही नक्कीच निर्माण होते. टाईट जीन्स, लेगिंग्स, इनरवेअर यामुळे सुद्धा घाम हा आतल्या बाजूला अडकून राहतो, त्या ठिकाणी जास्त हवा पोचत नाही आणि मग पुन्हा युरिनच्या ठिकाणी ओलसरपणा राहून बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे टाईट कपडे आणि सिंथेटिक कपडे हे टाळले पाहिजे. महिलांमध्ये अजून एक कारण असतं, ते म्हणजे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी नंतर समजा प्रॉपर हायजीन मेंटेन नाही केली तरीही इन्फेक्शन वाढण्याची शक्यता ही दिसून येते. म्हणजेच उन्हाळ्यामध्ये हीट, डिहायड्रेशन, घाम आणि हायजीन यामुळे युटीआय होण्याची शक्यता ही वाढलेली असते. युटीआयची लक्षणं: युरिनमध्ये जळजळ होणं, वारंवार थोडी थोडी युरिन होणं, ओटीपोटामध्ये दुखणं किंवा युरिनला एक दुर्गंध येणं आणि या सगळ्या लक्षणांकडे आपण समजा दुर्लक्ष केलं तर फीवर किंवा ताप सुद्धा येऊ शकतो. युटीआय होऊ नये म्हणून काही गोष्टी आपण ह्या उन्हाळ्याभर पाळणं हे खूप गरजेचं आहे. अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत, ते म्हणजे दिवसभरातून तुम्ही 3 ते 4 लिटर पाणी प्या. अर्थात तुम्हाला घाम किती प्रमाणात येतोय यावरही तुमचं पाण्याचं प्रमाण हे अवलंबून आहे. त्याचप्रमाणे रोज तुम्ही धणे आणि जिरे याचं पाणी समजा प्यायलं तर त्याने सुद्धा उष्णता ही खूप चांगल्या प्रकारे कमी व्हायला मदत होते. यामध्ये तुम्ही 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे असं रात्रभर पाण्यामध्ये समजा भिजवून ठेवलं आणि ते पाणी तुम्ही दुसऱ्या दिवशी प्यायलं तर त्याचा खूप चांगला कूलिंग इफेक्ट हा शरीराला मिळतो. त्याचप्रमाणे जसं उन्हाळा सुरू होतो तसं आपण वेगवेगळी सरबत ही प्यायला लागतो आणि हेच आपल्या ट्रेडिशन मध्येही सांगून ठेवलेलं आहे आणि त्याने आपल्याला एकूणच उष्णता ही कमी व्हायला चांगली मदत होते. यामध्ये प्रामुख्याने तुम्ही कोकम सरबत, लिंबू सरबत, जलजिरा हे तुमच्या रुटीन मध्ये ठेवा. रोज 1 ग्लास ताक, आठवड्यातून एकदा नारळ पाणी हे सुद्धा नक्की चालू ठेवा. सीझनल फ्रुट्स सुद्धा खूप महत्वाचे आहेत. काकडी, टरबूज, कलिंगड, द्राक्ष याने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे कूलिंग इफेक्ट मिळतो आणि आपण डिहायड्रेशन टाळू शकतो. सगळ्यात छान सोपा घरगुती उपाय म्हणजे एक छान काळा माठाणा, त्यामध्ये रोज पाणी भरून ते पाणी तुम्ही प्या. आणि ह्याच्यात अजून ऍडिशन म्हणजे समजा तुम्ही एक वाळा समजा आणला, तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये हा मिळेल किंवा आयुर्वेदिक शॉप मध्ये तर नक्कीच मिळतो. हा वाळा त्याच्यामध्ये तुम्ही टाकून ठेवलात तर त्याचाही खूप चांगला कूलिंग इफेक्ट हा शरीराला मिळतो. मोरावळा, गुलकंद, पुदिना हे सुद्धा तुम्ही तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये ठेवू शकता. आयुर्वेदामध्ये ह्याला खूप चांगले ट्रीटमेंट सुद्धा सांगितलेले आहेत. त्यामध्ये काही हर्ब्स आहेत, स्पेशली
गोक्षूर, पुनर्नवा याचा खूप चांगला उपयोग हा आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे चंद्रप्रभावती, उशिरासव हे सुद्धा खूप इफेक्टिव्ह मेडिसिन्स आहेत. पण अर्थात जेव्हा तुम्ही औषधं घेताय तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. UTI मध्ये काही गोष्टी अवॉइड करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं स्पायसी, ऑइली आणि फर्मेंटेड फूड. म्हणजे ह्याच्यामध्ये येईल इडली, डोसा, उत्तप्पा की जे फर्मेंटेड करून आपण घेतो त्या गोष्टी. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुगर इनटेक हा तुमचा कमी केला पाहिजे. त्यांनी सुद्धा UTI लवकर कमी व्हायला मदत होते. उन्हाळा आला की सगळेजण सांगतात की कॉटनचे कपडे, सुती कपडे हे वापरले गेले पाहिजेत. तर त्याचं महत्व तुम्हाला आता इथे समजलं असेल. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कॉटनचेच कपडे वापरा. त्याचा सुद्धा UTI न होण्यासाठी म्हणून उपयोग होऊ शकतो. UTI ची लक्षणं काही दिवस आहेत आणि त्यानंतर तुम्हाला समजा फीवर किंवा युरिन मध्ये ब्लड आणि खूप सिव्हिअर पेन अशी समजा लक्षणं दिसली तर तुम्हाला अगदी लगेचच डॉक्टरांकडे जाणं हे खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला समजा UTI ची काहीही लक्षणं दिसत असतील तर घरगुती उपाय सांगितलेले तर सुरू कराच आणि डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घ्या. म्हणजेच तुम्ही अजिबात इग्नोर करू नका, तर त्यासाठी लवकर ट्रीटमेंट घ्या. तुमचा UTI संदर्भातला अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अवेअरनेस साठी म्हणून हा UTI चा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सना नक्की शेअर करा.